मी गेले काही वर्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये काम करतोय। उमेदवार हा जनशक्तीचा प्रतिनिधित्व करत आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे। हम तुम्हारे साथ हैं, बहुत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देखो कौन आया, शेर आया, शेर आया। देखो कौन आया, शेर आया, शेर आया। शिवसेना जिंदाबाद। नमस्कार, आरके न्यूज मराठीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतोय। हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात मी सध्या संगमनेर विधानसभा क्षेत्रात आहे आणि या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी करणारे अमोलजी खताळ आपल्याबरोबर आहे। आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। या ठिकाणी हवा कोणाची आहे? हवा परिवर्तनाची आहे। संगमनेर तालुक्यातील युवकांनी लाडक्या बहिणींनी निर्धार केला यंदा परिवर्तन करायचं, त्यामुळं हे जे परिवर्तन आहे यामध्ये महायुतीची हवा आहे। काय सांगशाल, जेव्हा तुमची उमेदवारी घोषित झाली कसा आनंद होता? माझी उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस मला शब्द माझे हे नव्हते होत का ज्या महायुती पक्षाचं मी एक घटक म्हणून काम करत होतो, त्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, यांनी माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील फक्त प्रामाणिक काम करणाऱ्या म्हणजे मला आपल्याला या माध्यमातून सांगायला आवडेल का जो माणूस काम करतो त्याची महायुतीमध्ये निश्चितच दखल घेतली जाते। त्याचंच एक ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर उभा आहे। सामान्य व्यक्तीला तिकीट दिल्यामुळे तुमच्या कार्याला कुठेतरी आपल्याला फळ मिळालं असं म्हणता येईल? निश्चित माझ्यासारख्या सामान्याला उमेदवारी दिल्यानंतर म्हणजे मी जे काही गेले कित्येक वर्ष संगमनेरमध्ये काम करतोय, जे समोरचा लोकप्रतिनिधीच्या या तालुक्यामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार होता, भ्रष्टाचाराच्या नावाखाली विकास कामाचा जे प्रकार चालला होता, दिवस रात्र वाळू तस्करी चालत होती, यांच्या सख्या भावाचे स्टोन क्रशर चालत होते, इलिगली चालत होतं। संगमनेरमध्ये सर्व प्रकार हा इलिगली चालत होता यांच्या आमदारकीच्या काळात आणि मंत्रिपदाच्या काळात। गोरगरिबाच्या जमिनी बळकावल्या जात होत्या, गोरगरिबाचे रस्ते बंद केले जात होते, गोरगरिबाच्या डिप्या शेतकऱ्यांच्या डिप्यांना सुद्धा पैसे गोळा करून त्या डिप्या दिल्या जात होता। त्यासाठी मी त्यांना विरोध करून मी अतिशय शेतकऱ्यांमध्ये जाऊन प्रत्येकाला एक जी शासनाने केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आहे या प्रत्येक कुटुंबाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्यामुळे निश्चित माझा राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांनी ही निवडणूक बहुतांशी हातात घेतल्याचं बघायला मिळालं। नाही, ही निवडणूक तर त्यांनी घेतलीच, परंतु या तालुक्यातील जे युवक आहेत, महिला आहेत, यांनी मोठ्या प्रमाणात घेतली। आणि निश्चितच माझे नेते म्हणून मी गेले काही वर्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये काम करतोय। त्यांनी माझ्यासारख्याला संजय गांधी निराधारचं एक मानाचं सर्वोच्च कमिटीची समिती समजली जाते तालुका स्तरावर, त्याचं सुद्धा मला अध्यक्ष केलं। भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना विधानसभा निवडणूक प्रमुख हा तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचा एक सर्वात महत्त्वाचं पद ते सुद्धा मला दिलं। आणि आज शिवसेनेमध्ये सुद्धा सर्वात मोठी जी जबाबदारी म्हणता येईल का विधानसभेचा उमेदवार म्हणून ती मला दिली। आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस होता। 5 वाजता प्रचार थंडावलेला आहे आणि काय तुम्हाला या प्रचारादरम्यान कसा अनुभव आला? माझा आनंद गगनात मावत नाही, कारण माझे हे जे सगळे सहकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याकडं कुठल्याही प्रकारच्या गाड्या घोड्या दिल्या गेल्या नाही, आमच्याकडे उत्स्फूर्त कार्यकर्ते आले होते, खर्चाने आले होते। आज सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारून बघा, सगळ्यांना स्वतःच्या भाकरी बांधून आणत्या, काही दिवसभर उपाशी राहून माझ्याबरोबर काम करतात। काय सांगशाल, संगमनेरमध्ये हवा कोणाची? संगमनेरमध्ये हवा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेची, महायुतीची, नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची, अमोल खताळची असल्या अमोल खताळ आणि महायुतीची हवा संगमनेरमध्ये असल्याचं आपल्याला उमेदवार अमोलजी खताळ यांनी म्हटलं। आपल्याबरोबर कार्यकर्ते देखील आहे, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार। काय नाव दादा? वरद बागुल। कसं वातावरण? जोरदार वातावरण। काय ठरलं दादा? धनुष्यबाण अमोल भाऊंचा विजय निश्चित हे संगमनेरकरांनी बघितलं आहे आणि आजच्या विजय रॅलीत संगमनेरकरांना संदेश देखील गेला आहे। धनुष्यबाण या अजून देखील आपल्याबरोबर का अशोकराव खताळ पाटील। बर या ठिकाणी या गेली 40 वर्ष जी हुकुमशाही या ठिकाणी चालली त्याच्या विरोधामध्ये आमच्या खताळ पाटलांचा जो काही हा प्रयोग आता सुरू झाला आहे। आम्ही 30 वर्ष अज्ञातवासात होतो, पण खताळ नावाने आता या ठिकाणी जी जादू झाली त्या जादूला ते समोरचे घाबरलेले आहेत। म्हणून जादूला समोरचे घाबरलेले आहेत। दादा काय सांगाल, खरंच घाबरले का? मी भरत फटांगरे, तालुका सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी। मुळात ही निवडणूक जी आहे विधानसभेची, ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची अशी निवडणूक आहे। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती। आमचा उमेदवार हा जनशक्तीचा प्रतिनिधित्व करत आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे। काय विश्वास आहे?
परिवर्तन 100% होणार. परिवर्तन 100% होणार. काय दादा? अमोल भाऊ फिक्स आमदार यावेळेस. ह्या तालुक्यात अमोल भाऊंनी जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जे काम केलं आहे आणि त्यांचा जो युवकांशी जो संपर्क आहे त्यामधून असं दिसते का ह्या तालुक्यात परिवर्तन हे अटळ आहे आणि परिवर्तन होणारच आणि अमोल भाऊ 100% निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. परिवर्तन अटळ आहे म्हणतात. या दादा या पुढे या. काय सांगा बोला सांगा. या तालुक्यात का बैलांच्या मध्ये 1,38,37 1,38,000 बरं का 437 मत महिलांचं आहे. महिला युवक लाडकी बहीण योजनेचं मतदान किती पडल? कम से कम 1,00,000 मतदान पडल. कोणाला पडेल? आमच्या अमोल भाऊला पडल, शिवसेनेला. संगमनेर विधानसभा मतदारसंघात आपण आढावा घेतलाय. आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, संगमनेर, अहिल्यानगर.